हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल. नवीन दिवसाची मस्त अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि आज आहे अक्षय तृतीया. तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज संडे सुद्धा आहे आणि त्यामुळेच मग मी सकाळी जरा लवकर उठलेली आहे. केस वगैरे सगळे काही धुवून घेतलेले आहेत कारण आज बाळूमामाची मस्त अशी पूजा करायची आहे. रविवारी देवाला जर काही आपण मनापासून एखादी गोष्ट मागितली तर देव तो नक्कीच पूर्ण करतो. आपण मनामध्ये श्रद्धा ठेवून देवाची भक्ती केली पाहिजे तर मग ते तुम्हाला त्याचं यश नक्की भेटतं. असं म्हटलं जातं की बाळूमामा नशीब सुद्धा लिहून काढतात. म्हणजे आपल्या नशिबामध्ये जर वेगळ्या काही गोष्टी असतात तर त्या पुसून ते दुसऱ्या सुद्धा आपल्या आपल्या भल्यासाठीच्या ज्या आहेत त्या ते बाळूमामा लिहितात. आणि माझा बाळूमामावरती भयंकर विश्वास आहे आणि खरंच जसजसं मी बाळूमामाची भक्ती करायला लागले, त्यांच्यावरती श्रद्धा ठेवायला लागले, तसतसं माझ्या आयुष्यामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. मग कदाचित मग विश्वास ठेवण्यात काय हरकत आहे, बरोबर ना? दैवी शक्ती ही खूप पॉवरफुल असते असं मला तरी वाटतंय. तर असो, मग म्हटलं माझे जे काय अनुभव आहेत ते तुम्हाला सांगावे. असो, तर आज अक्षय तृतीया आहे त्यामुळे मग लवकर उठून आंघोळ वगैरे आटपून घेतल्या. अजून देवपूजा बाकी आहे, देवपूजा पण करायची आहे मला. आणि शिवाय आज पुरणपोळीचा बेत असतो, पुरणपोळ्या वगैरे करायच्या आहेत, देवाला नैवेद्य नारळ वगैरे फोडायचा आहे, ते पण करायचं आहे काम. आणि त्यामुळेच लवकर उठलेले आहे. अहो आणि शौर्य खाली गेलेले आहे देवाला हार त्याचबरोबर फुले वगैरे आणण्यासाठी. आणि श्रीजा आत्ताच उठून बसलेली आहे, अजून तिची आंघोळ वगैरे बाकी आहे. आणि चला आता देवपूजा वगैरे आटपून घेते आणि त्यानंतर मग कंटिन्यू तुम्हाला दाखवते देवपूजा आज मी माझ्या बाळूमामाची कशी केलेली आहे. आणि खरंच बाळूमामाने खूप काही दिलेलं आहे, त्यांना विशेष असं काही मागायची गरज नाही. मात्र जर एखादी छोटी गोष्ट तुम्हाला मागायची असेल, तुमच्या आयुष्यात खूप दुःख असतील ना, तर तुम्ही जर बाळूमामाचे भक्त असाल किंवा नसाल, तुमचा त्यांच्यावर विश्वास नसेल ना, तर जर तुम्ही माझ्या ह्याच्यावरून जर विश्वास देवावरती ठेवत गेला तर नक्कीच तुमचं आयुष्य उज्ज्वल होईल. ठीक आहे, चला तर आता मी तुम्हाला सुरुवातीला श्रीजाचं दर्शन घडवते आणि त्यानंतर मग देवाचं दर्शन. झोपलेलं माझं पिल्लू उठल्या. हा, ए श्रीजा, ए पिल्लू, दादा कोणीकडे गेलाय? दादा, दादा पप्पा कोणीकडे गेली ग? कुणीकडे गेली ते दादा पप्पा? तर आता इथं श्रीजा पण उठलेली आहे. म्हटलं तिला पण आंघोळ वगैरे घालून घेतली, त्यानंतर देवाची पूजा करून घेतली. तसं बघायला गेलं तर अजून हार देवांना फुले वगैरे घालायचे बाकी होते, कारण अहो अजून तर काही घरी आले नव्हते. शौर्याने अहो ते गेले होते फुले त्याचबरोबर हार आणण्यासाठी. आणि त्यांना सांगितलं होतं थोडंसं नाश्ता पण घेऊन या, कारण सारखं सारखं डबल डबल आता काय मी करत बसणार, घरातली कामे आटपून डायरेक्टच पुरणपोळी बनवायला घ्यायचं असं नियोजन होतं. कारण मी संध्याकाळी थोडंसं बाळूमामाच्या दर्शनासाठी जाणार होते, त्यामुळे मग म्हटलं एकदाच डायरेक्ट पुरणपोळी आटपून घेऊया. त्यानंतर देवपूजा वगैरे आटपून घेतली, देवाला हार वगैरे घातला, सगळ्यांनी नमस्कार केला. कारण आज अक्षय तृतीया आहे, 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवसाला. आणि त्यानंतर अहोनी नाश्त्याला मस्त अशी पावभाजी त्याचबरोबर भजी वगैरे पोरांना खायला घेऊन आले होते. मग छान छान असा नाश्ता केला आणि घरातली सगळी कामे आटपून घेऊन त्यानंतर मग मी पुरणपोळी बनवायला घेणार होते. बघू शकता इथे किती छान पंगत पडलेली आहे पोरांची. बाहेरचं खायचं म्हटलं ना, पोरं खूप आकर्षक असतात, कारण त्यांना पण आठवड्यातून एकच दिवस भेटतो, रोजचं रोज घरचं जेवण खाऊन कंटाळलेलं असतात. त्यानंतर घरातली सगळे कामं आटपून पुरणपोळी वगैरे करून मी पण रेडी झाले, तोपर्यंत शौर्य पोरं झोपून उठली आणि त्याचबरोबर अहो पण झोपून उठले. आणि त्यानंतर मग अहोंना देवपूजा वगैरे करायला लावली, नारळ वगैरे वाढवायला लावला. बघू शकता अक्षय तृतीयेची अशी मी बाळूमामाची पूजा मांडली होती. तर बाळूमामाचं तुम्हाला किती कौतुक सांगू किंवा त्यांचे किती चमत्कार तुम्हाला सांगू, मी एक एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत जाईन. तुम्हाला ऐकायला आवडतील का मला ते पण कमेंट करून सांगा. आतापर्यंत बाळूमामाने नशिबात नसलेल्या सुद्धा गोष्टी बऱ्याच जणांना दिलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल तुम्हाला किती सांगेल तेवढं कमीच आहे. बऱ्याच जणांचा विश्वास असेल बाळूमामावरती, बऱ्याच जणांचा नसेल, त्यामुळे बाळूमामांबद्दल वाईट कमेंट अजिबात करू नका, कारण त्यांचे खरंच खूप म्हणजे खूप मोठे चमत्कार आहेत. ते सध्या आता म्हणजे जागृत देवस्थान आहेत. त्यानंतर नैवेद्य वगैरे घेतला आणि सगळे पोर वगैरे तर रेडी झाले होते. म्हटलं चला आता देवदर्शनाला जाऊन येऊया. जवळजवळ 5 वाजले होते आणि पोरांना म्हणजे शौर्यला पण थोडंसं खेळायला वगैरे नाहीच होतं, त्यामुळे जरासं लवकरच गेलो. आणि फायनली मग आम्ही इथं देवापाशी सुद्धा आलो. आणि तसं बघायला गेलं तर आज अक्षय तृतीया आहे. थोडंसं म्हणजे दिवस खूपच छान असतो, कारण थोडीशी गर्दी पण होती. जाऊ दे म्हटलं आता आपण पहिल्यांदा देवदर्शन घेऊन येऊया. आताच हे नवीन मंदिर झालंय बरं का, मी तुम्हाला पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं सुद्धा आहे. हे मंदिर आहे खूप छान असं डेकोरेट, म्हणजे खूप छान अशी याची प्लॅनिंग केलेली आहे. आतमध्ये मूर्ती बघितलं तर खूप मन असं एकदम भारी होऊन जातं, कारण खूप छान असं बाळूमामाची मूर्ती वगैरे बसवलेली आहे. आणि इथं आल्यानंतर खूप छान वाटतंय.
मग देवाला नैवेद्य वगैरे आणला होता. मग मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि पोरं आल्याला पहिल्यांदा बाहेर खेळायलाच गेली. बघू शकता किती छान अशा मूर्त्या आहेत. मी पाठीमागे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं पण आहे. बाळूमामाजवळ जर तुम्ही एखादी गोष्ट मागितलात ना तर ती गोष्ट 100% पूर्ण होते, ही मी खात्रीने सांगू शकते, कारण माझा स्वतःचा अनुभव आहे. जर तुम्हाला घरामध्ये तुमच्या अपत्य होत नसेल, तुम्हाला मुले वगैरे होत नसतील, त्याचबरोबर तुमच्या काही गोष्टी अडकून असतील, तर तुम्ही बाळूमामाला नक्की सांगड घालू शकता, त्यांना मागू शकता. एक ना एक दिवस ते तुमची इच्छा नक्की पूर्ण करतात. नशिबात नसलेल्या सुद्धा गोष्टी बाळूमामा पूर्ण करून देतात, हे खात्रीने मी तुम्हाला सांगू शकते. त्यानंतर मग देवदर्शन वगैरे घेतलं, बाळूमामापाशी थोडासा वेळ घालवला, देवाला मस्त असा नमस्कार केला. देवाकडे ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात योग्य आहेत, जसं की चांगलं आरोग्य, सुखमय जीवन वगैरे देवाकडे अशी मागणी घातली. आणि त्यानंतर पोरांना घेऊन खेळायला आलो आणि इथं थोडंसं गार्डन मध्ये पोरांना खेळतोय. तोपर्यंत आता इंटरनॅशनल एअरपोर्ट झाले नवी मुंबईमध्ये, त्यामुळे खूप भरपूर मस्त असे भरपूर एरोप्लेन जातात. खूप छान व्ह्यू वाटतो आणि त्यामुळे पोराला खेळायला खूप आवडतं. किती जरी त्याला घरी चल म्हटलं ना तर त्याची खूप इच्छा असते खेळण्याची. आणि श्रीजा सुद्धा घसरगुंडी खेळायला तिचं सुद्धा पुढं पुढं सुरू होतं. एवढी एवढीशी आहे, मात्र तिची धडपड बघून त्यात म्हणजे शेजारी एक ताई होत्या, त्या बोलल्या की ही किती वर्षाची आहे हो, हिची किती धडपड आहे, किती ऍक्टिव्ह आहे, अशा त्या बोलत होत्या. म्हणजे त्यांना वाटलं श्रीजा जी आहे ती मुलगाच आहे, मात्र मी म्हटलं मुलगा नाही, तो मुलगीच आहे. ती पहिल्यापासूनच अशी ऍक्टिव्ह आहे. त्यानंतर पप्पांसोबत वगैरे पोरांनी मस्त एन्जॉय केला आणि जवळजवळ 6-6:30 वाजले. त्यानंतर मग आम्ही इथून घरी निघालो. तर असा होता माझा आजचा अक्षय तृतीयेचा नवीन मस्त असा दिवस. खूप छान गेला, आनंदमय गेला. अजिबात कोणते दुःख वगैरे आयुष्यात आलं नाही. असेच दिवस बाळूमामाच्या आशीर्वादाने पुढे जाऊ दे, हेच बाळूमामा चरणी प्रार्थना करते. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. चला आता जाता जाता सबस्क्राईब करा. जय बाळूमामा.